सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहेत जया सहस्त्रबुद्धे. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं. तांत्रिक सहाय्य आहे गजानन गवारे यांचं. सूरसंवाद कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. FM 102.4 मेगाहर्ट्झ वर हे आहे अकोला आकाशवाणीचं प्रसारण आणि आपण ऐकत आहात फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो, अकोला आकाशवाणी मॅडम. हो, अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवादला फोन लागला ना? हो हो, सूरसंवाद कार्यक्रमासाठी फोन लागलाय. कोण बोलताय आपण? हातगावरून बोलतोय, बाळाभाऊ गिरे. बरं बरं. आज कुठलं गीत ऐकायचंय मग? आज मॅडम आता गणपती विसर्जन चालू आहे. हो, तर गणपती विसर्जन गणपतीचं एखादं गीत द्या. बरं बरं, हा ठीक आहे. काय करता आपण? मी शेती करतो मॅडम. आणि बागायती शेती आहे थोडीशी. हा हा, भाजीपाला लावतो आम्ही. अच्छा, आणि कुठे असता म्हटलं? हातगावला, मूर्तिजापूर जवळ आहे, कारंजा रोडवर. बरं बरं, हो का? कारंजा रोडवर आहे मूर्तिजापूर. अच्छा, बागायती शेती आहे? हा, बागायती शेती आहे, थोडी शेती आहे मॅडम आमची. आता यावेळेस आम्ही जो तुमचा पालक, सांबार हे ते लावतो. हा 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 मॅडम. बाकी काय सांगाल गावाबद्दल? गाव आमचं एकदम रोडवर आहे मॅडम. आमच्या गावातली सर्व गणपती हे ते सर्व व्यवस्थित पार पडलं आहे. अच्छा. आणि सर्व धर्मीय लोक आमचे सर्व एका जुटीनं सर्व उत्सव साजरे करतात. त्यामुळे आमच्या गावाचं सर्व चांगलंच आहे. अच्छा, तुम्ही अकोला आकाशवाणी ऐकता नियमित? हा, नेहमीच ऐकतो आकाशवाणी मॅडम. कुठला कार्यक्रम छान वाटतो आकाशवाणीचा? आकाशवाणीचा मला जास्तीत जास्त म्हणजे जे किसान वाणी कार्यक्रम आहे तो जास्त आवडते. बरोबर. आणि सूरसंवाद नेहमीच ऐकतो मी. अच्छा. हा, त्याकरता मला आज पहिलाच फोन लागला माझा. त्यामुळे मला खूप आनंद झाला. बरोबर. आता तुमच्या आवडीचं गीत तुम्ही ऐकू शकाल? काय मॅडम, कसं काय? इकडे मस्त असं पावसाचं वातावरण आहे. हा, इथे पाऊस सुरूच आहे, रोज पाऊस चालू असतो. काही नाव सांगू का मॅडम? माझा नातू आहे सुप्रीम गिरे, त्याला खूप आवडते आकाशवाणी. आणि नाट आहे प्रतीक्षा गिरे. बर बर. तिला पण खूप आवडते आकाशवाणी, हमेशा ते ऐकत राहते. बर बर, ठीक आहे. ठीक आहे. तर तुमच्या आवडीचं गणपती विसर्जनाच्या निमित्त एक गीत ऐकवणार आहोत आम्ही. नक्की ऐका कुटुंबासह. श्रोते हो, याच गीतासाठी आणखी एक फोन कॉल घेऊया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. तर ताई, आपला आता आज शनिवार. आज शनिवार, हो. ज्या दिवशी आपला हा कार्यक्रम प्रसारित होईल तो शनिवार. बरोबर. आज शनिवार आणि आपल्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे. बरोबर. तर त्या अनुषंगाने एक मला हिंदी गाणं ऐकायचं आहे. कुठलं गीत ऐकायचंय? चित्रपट आहे अग्निपथ. बर. गीत आहे आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक आहे सुधीर भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी. बरोबर. आणि गाण्याचे बोल आहे गणपती अपने गाव चले कैसे हमको चैन पडे. नक्की नक्की हे गीत ऐकवू. आणि गणपती उत्सव कसा साजरा केला तुम्ही? काही आम्ही असा गणपती उत्सव साजरा केला की जेणेकरून डीजेचा वापर कमी केला. वा वा, खूपच छान. कारण आरोग्य पडोशी म्हणजे कोणी विद्यार्थी असते, कोणी आजारी असतो, त्यांना म्हणजे ध्वनी म्हणजे एवढा आवाजामध्ये त्यांना कसं आहे आजार जास्त वाढू शकतो. बरोबर आहे. आणि गर्भवती महिला असतात आपल्या आजूबाजूला, ध्वनी प्रदूषण कमी करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आता आणि ज्या दिवशी मिरवणूक निघणार त्या दिवशी आम्ही कमी आवाजामध्ये मिरवणूक काढणार आहोत.
आणि गणपती समोर काय उपक्रम राबवले तुम्ही? नवीन काही सामाजिक उपक्रम राबवले? हा, असेच काही भजन, काही कीर्तन, म्हणजे आम्ही सामाजिक असे धार्मिक कार्य केले. अच्छा अच्छा. हा. आणि हे 10 दिवस खूप छान गेले असतील ना? खूप छान गेले होता. आता बाप्पा म्हणजे जसं आपलं घर मंदिर वाटून राहिलं तसं आता बाप्पा आहे आपल्या घरामध्ये, तर जसं घर एक मंदिर असं आपल्याला वाटून राहिलं की आता आपण मंदिरामध्येच बसलेलो आहोत. खरंच खरंच खूप छान. हे 10 दिवस अगदी प्रसन्न वातावरण असते सगळीकडे आणि उत्साही वातावरण असते. सगळं छान असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण बाप्पाला सांगून करावी का. म्हणजे सगळा अख्खा महाराष्ट्रभर आपला महाराष्ट्र म्हणजे असा दिवाळी सारखा सण आपला असतो, तसं बाप्पाचा सण आपल्याला खूप उत्सव मोठ्या जोरात असते. आणि पुणे मुंबई या शहरात तर फारच उत्सव मोठा असते काही. कारण आपल्या गावात बी म्हणजे खेड्या पावड्यातून आपल्यामध्ये लहान शेतीतून बी उत्सव म्हणजे एकदम मस्त जोरात होते आणि भारी होते. बरोबर. चला, मित्रांचं नाव सांगा. माझे मित्र आहे श्रीकृष्ण खोडकिडे, अनंत भोते, PS नावकर, संतोष बसाने, मारुती भोसले, जानकीराम काटोके, संतोष काके, गुणवंत कडू आणि सगळं आपले सूर संवाद ऐकणारे सर्व श्रोता मित्र. बरं, तुमच्यासाठी आणि तुमच्या इतक्या भरपूर मोठ्या मित्र परिवारासाठी आम्ही ऐकवित आहोत गणपती बाप्पाचं हे गीत.
जोश से जनता झूम उठी, जोश से जनता झूम उठी। उनको प्यारे सब इंसान, राजा रंग है एक समान। सारे घर उनके घर है, उनको एक बराबर है। ऊंचे महल अमीरों के हो या हम गरीबन के झोपड़े, गणपति अपने गाँव चले, कैसे हमको चैन पड़े। मोरया रे बाबा मोरया रे, 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 मोरया रे बाबा मोरया रे। हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूर संवाद. मैं चित्रोसेन बोल रहा हूँ, कहाँ से? उड़ीसा से. उड़ीसा से बात कर रहे हो? हाँ, उड़ीसा, जिला कालाहांडी, भाया भवानीपटना, गांव का नाम जगन्नाथपुर. अच्छा, नाम अच्छा। चित्रसन सवर. पहली बार फोन किया है? हाँ हाँ जी, पहली बार आपके साथ बात करके बहुत खुश हूँ. हाँ, हमें भी बहुत अच्छा लग रहा है आपके साथ बात करके. हमारी आकाशवाणी आप सुनते हो? हाँ, सुनता हूँ. अच्छा. और सबसे अच्छे कौन से प्रोग्राम अच्छे लगते हैं आपको? मेरे को तो फोन इन कार्यक्रम बहुत अच्छा लगता है. अच्छा. और युवावाणी. अच्छा, युवावाणी भी अच्छा लगता है. हाँ. बराबर. और सुबह 6 बजे भक्ति संगीत. भक्ति. आप क्या करते हो भैया? मैं तो होटल चलाता हूँ. अच्छा. और हमारा अकोला आकाशवाणी बराबर सुनाई देता है उधर? हाँ हाँ जी, मोबाइल ऐप से सुनता हूँ ना. अच्छा, मोबाइल ऐप से सुनते हैं इसलिए. हाँ. आज कौन सा गाना सुनना है आपको? चांद के पास जो, क्या बात. चांद के पास जो सितारा है, वो सितारा हसीन लगता है, वो सितारा हसीन लगता है, जब से तुम हो मेरी निगाहों में. वो गाना सुना दीजिए, स्वीकार मैंने किया. और आपकी आवाज भी बहुत अच्छी है. धन्यवाद. आपके परिवार के लिए और आपके लिए हम सुनवाएंगे ये अच्छा सा गाना। चांद के पास जो, चांद के पास जो सितारा है, वो सितारा हसीन लगता है, वो सितारा हसीन लगता है। जब से तुम हो मेरी निगाहों में, जब से तुम हो मेरी निगाहों में, हर नजारा हसीन लगता है, हर नजारा हसीन लगता है। चांद के पास जो सितारा है। जिंदगी दो दिलों की चाहत है, हर खुशी प्यार की अमानत है। प्यार के पास जो, प्यार के पास जो सहारा है, वो सहारा हसीन लगता है, वो सहारा हसीन लगता है। चांद के पास जो सितारा है। रात तन्हाइयों की दुश्मन है, रात तन्हाइयों की दुश्मन है। रात तन्हाइयों की दुश्मन है,
मौज के पास जो किनारा है वो किनारा हसीन लगता है, वो किनारा हसीन लगता है। चांद के पास जो सितारा है। रोशनी है नए इरादों की, शमा के पास जो शरारा है, वो शरारा हसीन लगता है, वो शरारा हसीन लगता है। चांद के पास जो सितारा है, चांद के पास जो सितारा है, वो सितारा हसीन लगता है, वो सितारा हसीन लगता है। चांद के पास जो सितारा है। हॅलो 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 हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूर समाज साठी फोन लागलाय. मी संत पुंडलिक महाराज श्रोता संघ गोरेगाव तालुका मूर्तिजापूरवरून बोलतोय ताई. दीपक डोईफोडे. दीपक डोईफोडे, अच्छा. तुमचे पत्र पण खूप असतात. हो, कारण आम्ही खूप जुने श्रोते आकाशवाणीचे. बरोबर आहे. आणि आकाशवाणी परिवारातील एक सदस्य म्हटलं तरी चालेल. बिलकुल बिलकुल बिलकुल. बरं, आज कुठलं गीत ऐकायचंय दादा? मला इलाका चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या सुरातील गीत ऐकायचं आहे. देवा हो देवा, देवा हो देवा, गली गली में तेरे नाम का है शोर. बरं बरं बरं, नक्की ऐकू. कारण सूरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या गीताच्या ओळीच्या माध्यमातून बरंच काही सांगून जाते हे गीत. बरोबर बरोबर. बाकी काय सांगाल? गावात गणपती बसलेले आहेत? आणि हो, गावामध्ये पण गणपती वगैरे बसलेला आहे. आणि आपण जेव्हा गणपती बसतो तेव्हा येणाऱ्यांचा विचार करून रस्त्याच्या एका कडेला मंडप टाकून गणपती बसवावेत असं मला सांगावं वाटतं. बरोबर, म्हणजे बाकीच्यांना अडचण नको व्हायला. हो, कारण कोणावरही अन्याय होता कामा नये आणि आपल्यासोबत दुसऱ्याचा पण विचार करावा लागेल, जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये. बरोबर आहे. आणि मग गावात गणपती आहेत तर तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम हे करता गणपतीच्या समोर? काय काय? माझ्याकडे आम्ही स्वतः गणपती बसवतो घरी आणि त्या गणपतीची आरती वगैरे पूजा वगैरे करण्यात आनंद प्राप्त करून घेतो. आणि तर आपण नवीन उपक्रम राबवता गावात? हो, बरेच गणेश मंडळ आहेत, ते पण कीर्तन वगैरे आरत्या वगैरे करून गणपतीचा उत्साह साजरा करीत असतात. बरोबर. तुमचे पत्र भरपूर आम्ही प्रत्येक कार्यक्रमात घेतच असतो आणि आज प्रत्यक्ष बोलून तुमच्याशी खूप छान वाटलं. आणि ताई, लोकमान्य टिळकांनी सर्व जाती धर्माच्या बांधवांना एकत्र करण्यासाठी हा उत्सव आयोजित केलेला होता आहे. बरोबर आहे. मात्र आपण आज आपल्याच माणसांना त्रास देण्यात आनंद मानतो. हो, ते आहेच, खरंच आहे. ऍक्च्युली काही काही ठिकाणी अजूनही अशी प्रथा आहे, म्हणजे मोस्टली कोकणात वगैरे एकच गणपती बसवतात पूर्ण गावात. हो, बरोबर. हा, आणि सगळे लोक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी तिथे जातात. पण आता अजून आपल्याकडे ती प्रथा यायची आहे, किंवा आपण जर सगळ्यांनी मनावर घेतलं तर कदाचित येईलही. हो, नक्कीच नक्कीच. ठीक आहे. तर हे छानसं गीत आपण ऐकूया आणि या गीताच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच काहीतरी बोध घडेल समाजाला, असं मला वाटतं. मला पण या गीताच्या माध्यमातून आमच्या अकोला आकाशवाणी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. समस्त डोईफोडे परिवाराला हे गीत ऐका आणि समस्त मित्रमंडळींना पण श्रीकृष्ण कोरखेडे आहेत, शरद वानखेडे आहेत, तुकाराम भोसले, मारुती भोसले, सर्वांना हे गीत ऐकू द्या आमच्या मित्रांना. हो, त्यांच्या सहित तुम्ही पण या गीताचा आनंद घ्या. देवा हो देवा, गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन.
स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। अद्भुत रूप ये काया भारी, महिमा बड़ी है दर्शन की, महिमा बड़ी है दर्शन की। बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की, जो भी इच्छा हो मन की। ओ जो भी इच्छा हो मन की। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। छोटी सी आशा लाया हूँ छोटे से मन में दाता, छोटे से मन में दाता। मांगने सब आते हैं पहले सच्चा भक्त ही है पाता, सच्चा भक्त ही है दाता। ओ सच्चा भक्त ही है पाता। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। भक्तों की इस भीड़ में ऐसे बगला भक्त भी मिलते हैं, बगला भक्त भी मिलते हैं। भेष बदल करके भक्तों का जो भगवान को छलते हैं, जो भगवान को छलते हैं। ओ जो भगवान को छलते हैं। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आहे का? आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. कोण बोलताय? मी विनोद सहस्त्रबुद्धे, मुक्काम पोस्ट मारसूर, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम बोलतो मॅम. अरे वा, काय योगायोग आहे. मी जया सहस्त्रबुद्धे बोलते. हो, मला वाटतं की आधी आपला म्हणजे 6-7 महिन्याच्या पूर्वी पण आपलं हे होतं ना. काय सांगाल आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? ठाण्याला असं, मुंबईला असं मी ड्रायव्हिंग करतो मॅम. हो हो हो, मला आजच्या कार्यक्रमात एक बुद्धगीत ऐकायचं, आनंद शिंदे यांनी गायलेलं, वाणी ऐकावं बुद्धाची. हो, आनंद शिंदे यांनी गायलेलं आहे. बरोबर. हो.
आणि ते जर नसेल तर बुद्ध आले जन्मास हे पण चालेल. ठीक आहे. मुंबईमध्ये गणपती उत्सव कसा आहे? मस्त आहे ना, मस्त आहे. पण आता थोडाफार पावसाने उघाड दिली त्यामुळे आता गणपती उत्सव थोडंसं कमी जास्त प्रमाणात असेल. हो मॅम, हो. ठीक आहे. तर तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्यासाठी आम्ही ऐकवणार आहोत हे छानसं बुद्धगीत. रक्तपात हा नको मानवा, रक्तपात हा नको मानवा, घोषणा युद्धाची हिवाणी ऐकावी बुद्धाची, घोषणा युद्धाची हिवाणी ऐकावी बुद्धाची. उपदेशाने मिटविली शंका, उपदेशाने मिटविली शंका, क्रूर योद्ध्याची हिवाणी ऐकावी बुद्धाची, क्रूर योद्ध्याची हिवाणी ऐकावी बुद्धाची. नको वाच्यता मुठी कदापि, खोट्या शब्दाची हिवाणी ऐकावी बुद्धाची, खोट्या शब्दाची हिवाणी ऐकावी बुद्धाची. हॅलो, सूरसंवादसाठी फोन लागलाय? सूरसंवादसाठी फोन लागलाय अकोला आकाशवाणीला. हा मॅडम, मी सखाराम गिरी बोलतोय. ठीक आहे, चला तुमच्या आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? मॅडम मला गीत ऐकायचं आहे, ते गणपतीचं गाणं आहे ना. हा, कुठलं चित्र गाऊन दाखवा मॅडम. हो चालेल की. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांचा नाता, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. गणपती बाप्पा मोरया. खूपच छान. तुम्हाला नक्कीच आम्ही गणपती बाप्पाचे हे छानसं गीत ऐकवणार आहोत. बाकी तुम्ही काय सांगाल? माझं सध्या स्पर्धा परीक्षेचं तयारी चालू आहे. रेल्वेचा वगैरे फॉर्म परीक्षा दिली मी NTPC. आता पुढल्या महिन्यात समजा दिवाळीनंतर ग्रुप डी ची एक्झाम असेल. अच्छा, त्याची तयारी चालू आहे मॅडम. मग काही स्पेशल क्लास वगैरे लावलेत का? हा मॅडम, क्लास आमच्या इकडे क्लास वगैरे लावलेले आहेत मी. अच्छा. आणि आता मोबाईल माझ्याकडे स्मार्टफोन पण आहे मॅडम, आम्ही टच फोन पण चालू शकतो ना. बरोबर आहे. आमचं सॉफ्टवेअर असेल त्याच्यामध्ये. अच्छा, तर तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि सोबतच आनंद घ्या आमच्या अकोला आकाशवाणीचा. ओके, तुम्ही कुठे कोण बोलताय? मी जया सहस्रबुद्धे बोलते. सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा.
हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे खोबरं केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ, कर भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाले गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. रसिका तुझ्यासाठी आपकी फरमाईश, सूरसंवाद, चित्रपट संगीत यासारख्या कार्यक्रमांमधून सादर करीत आहोत. सुमधुर गीतांची मेजवानी. ऐकत रहा अकोला आकाशवाणी. हिंदी आणि मराठी गीतांची रेलचेल, फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम, तज्ञांच्या मुलाखती एकाच ठिकाणी. ऐकत रहा अकोला आकाशवाणी. FM 102.4 मेगाहर्ट्झ वर अकोला आकाशवाणी. वो तो है अलबेला. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागलाय. हा मॅडम, वनोजाहून शांताराम राठोड बोलत आहे मॅडम. शांताराम राठोड. हा हा, आमचं किराणा शॉप आहे. हा हा, कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला? हॅलो ताई, आपण कोण? मी जया सहस्रबुद्धे बोलते. हा बोला ताई. काय म्हणता, आज कुठलं गीत काही ऐकायचंय? नाही, आमच्या पुतण्याचं किराणा दुकान आहे. बरं, आम्ही 10-15 जण मित्रमंडळी बसून आपल्या आकाशवाणीचा भरपूर आनंद घेत आहोत. बरोबर. आणि आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम आवडतात तुम्हाला? हो, सर्व. सगळ्यात जास्त कुठला आवडतो? सूरसंवाद, किसानवाणी. ओके, अच्छा. आणि बाकी काय सांगाल? काही नाही, पाऊस भरपूर प्रमाणात चालू आहे, पिकं चांगले आहेत. बरं, यावर्षी शेतकरी वर्ग खुश आहे. खुश आहे, पण आम्हाला विमाच भेटत नाही. कर्जमाफी नाही होत. बरोबर, कर्जमाफी होत, विमाच भेटत नाही. हो ना, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. आमचे आकाशवाणीच्या माध्यमातून आमचे जे वाशिम आपल्या अकोल्यातले लीडर आहेत, त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांना आमच्यासाठी विमा, कर्जमाफी असं काहीतरी पाऊल उचलावं. बरं. आता जर ते अधिकारी हा कार्यक्रम ऐकत असतील तर नक्कीच मनावर घेतील, है ना? ठीक आहे. बाकी काय सांगाल? आमची मित्रमंडळी खूप मोठा आहे. नाव सांग का? हो चालेल ना, सांगा. आमचं विनोद राठोड आहे, बकऱ्याचे व्यापारी. आमचा पुतण्या आहे पवन राठोड, रोहन राठोड. आमचा शांताराम राठोड. आणखी शंकरराव चुंबळे नागीचे आहेत. शेलूचे बंधू राठोड आहे, बंधू देवेंद्र घोडे आहेत. खूप मोठा मित्र परिवार आहे.
खूप मतलब आणि आज सगळे मिळून गीत कोणतं ऐकायचं आहे मग? अलग अलग चित्रपटातलं. अच्छा, अलग अलग. हा, बर. या चित्रपटातलं कुठलं ऐकू? कुछ हमको तुमसे कहना पडेगा, अलग अलग रहना. बरं बरं, खूप छान गीत निवडलं. आता आकाशवाणीच्या माध्यमातून सुंदर सुंदर गीत टिपण्याचे छंद लागला तो. बरोबर आहे. हो, असंच आम्ही पण दर गुरुवारी या कार्यक्रमातनं हेच सांगतो की कुछ हमको तुमसे कहना है, की बार बार एक ही श्रोता फोन मत लगाइए, 3 महीने में एक बार फोन कीजिए आप, है ना. म्हणजे कसं सगळ्यांना, एक ही श्रोता फोन मत लगाइए, 3 महीने में एक बार फोन कीजिए आप, है ना. म्हणजे कसं सगळ्यांना एक एक संधी मिळते. ठीक आहे, तुमच्या मित्रपरिवारासाठी अलग अलग या चित्रपटातील हे छानसं गीत ऐकवीत आहोत. कुछ हमको, क्या? कुछ तुमको, कुछ हमको, कुछ तुमको, कुछ हमको तुमसे कहना तो है, कुछ तुमको हमसे कहना तो है, अलग अलग कुछ भी कहना नहीं, अलग अलग अब हमको रहना नहीं. कुछ हमको, कुछ तुमको, कुछ हमको तुमसे कहना तो है, कुछ तुमको हमसे कहना तो है, अलग अलग कुछ भी कहना नहीं, अलग अलग अब हमको रहना नहीं. कुछ हमको, कुछ तुमको, कुछ हमको तुमसे कहना तो है.
चंदा का दीपक सूरज की बाती, चंदा का दीपक सूरज की बाती, ये रोशनी तो है आती जाती, दिन रात के हम दोनों हैं साथी। बदला बदला, सवय बदला. मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का? बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद. हो, मी बोलतो पक्कालबन. कुठनं बोलताय? रस्त्यावरून. काय सांगाल, आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आज गीत आपल्याला झाड जगवा झाड लावा. झाड जगवा झाडे लावा याच्यावर एखादं गीत द्यायचं आहे. हो हो, वृक्ष लावून करा तुम्ही. अच्छा, हो. तर मग आम्ही आमच्या मनाने दिलं तर चालेल? हो हो, बरं बरं, ठीक आहे. बाकी काय सांगाल? बाकी काय शेती आहे, हरी 2 एकर. हा, काय आहे सध्या शेतीत? मग शेती सोयाबीन आहे. सोयाबीन. मग आता हा जो पाऊस पडतोय तर सोयाबीन साठी चांगला आहे की कमी होणार आहे उत्पादन? उत्पादन कमी होणार आहे, पाणी कमी आहे ना. हा हा हा, सोयाबीनला इतकं पाणी नको. नाही. अच्छा, तुमच्यासाठी छानसं गीत ऐकवणार आहोत, तेव्हा ऐकत राहा अकोला आकाशवाणी. कधी आता आहे? शनिवारी. शनिवारी सकाळी 11 वाजता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेव रुचि करोनी प्रकार सेव रुचि करोनी प्रकार सेव रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हॅलो हॅलो सुरसंवादसाठी एक गाणं आहे. श्री काळे बोलतो. श्री काळे. हो बरं कुठनं बोलताय? उगवून बोलतो. उगवा उगवा. अच्छा हा हा बोला. आज कुठलं गीत ऐकायचंय? हॅलो हॅलो हा प्रेम कहाणीचं गाणं ऐकायचं आहे. बरं बरं. प्रेम कहाणी चित्रपटातलं. हो बरं. एक लड़का होता है एक लड़की होती है. हो 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 ताई बरं बरं. काय तुम्ही कोण बोलता ताई? मी जया सहस्रबुद्धे बोलते. हा ना हा हा. आम्ही शेतीचं काम करतो ताई. उगव्यालाच असता का? हो उगवेलाच. अच्छा अच्छा. काय म्हणतो आपल्या कुटुंबात कोण कोण आहे? मी आहो माझे 3 पोरं आहेत. लक्ष्मी मी 5 जण आहो. अच्छा. आणि अजून भाऊ आहेत 2 भाऊ आहेत त्याचे पोरं पोरी. हा हा हा. पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे? हा पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे? पाऊस तर चांगला आहे. आताही पाणी येऊन गेलं सध्या. अच्छा अच्छा. हो 2 महिने झाले ताई. हा अजून आमच्या गावात मंदिर आहे सांगू काय? हो हो सांगा ना. आमच्या गावात मारुतीचे मंदिर आहे 7. बरं. हा महादेवाचं मंदिर आहे. हा हा हा. गजानन महाराजचं मंदिर आहे. अच्छा. उगवा गाव मोठं आहे म्हणजे? हो उगवा गाव मोठा आहे. तालुका प्लेस आहे मला वाटतं है ना? हो तालुका जिल्हा अकोला. गावात गणपती बसलेला आहे का? हो गणपती बसवलात. 8-10 गणपती बसवलात अल्ला चौकात. अच्छा अच्छा. हो गाव मोठा आहे ना. हो हो बरोबर आहे. ताई हा बोला. एक सुचायचं या कार्यक्रमाची वेळ वाढवणं. आमचे जे मित्र आहेत त्याचं फोनच नाही लागू राहील ताई. 10:30 ते 11च्या वेळेत करायला सांगा ना त्यांना. नाही ना ताई ते तसं त्या टाइमातच करतात फोन. पण 5 मिनिट राहिलं तरी लागत नाही. ऍक्च्युली कसं होते मी सांगते तुम्हाला. आम्ही 8 ते 10 फोन घेतो. हो ना. हा तर त्या फोनच्या व्यतिरिक्त 10 फोनच्या व्यतिरिक्त आम्हाला त्या वेळ संपून जाते. त्याच्यानंतर मग घेता येत नाही. म्हणून तो कदाचित मागे पुढे होत असेल त्यांची वेळ. नाही ना पण ते लागतच नाही साहेब. असं काही नाही की मोठे अधिकारी आहेत ते सर्व्हिस वाले सगळे. अच्छा अच्छा. तर मागच्या हप्ती लावला की त्याने 10-25 लोक लावला तरी लागलाच नाही. 11-25 लोक. आज एकदा ट्राय करून पहा म्हणा. आणि हो तुम्ही सांगा. आणि तुमच्या आवडीचं गीत त्यांनाही ऐकायला सांगा तुमच्या मित्र परिवारांना. हो आणि तुम्ही पण ऐका. एक कहानी जब आती है रुत पे जवानी तब बनती है प्रेम कहानी. प्रेम कहानी में एक लड़का होता है एक लड़की होती है. कभी दोनों हंसते हैं कभी दोनों रोते हैं. प्रेम कहानी में एक लड़का होता है एक लड़की होती है. कभी दोनों हंसते हैं कभी दोनों
एक लड़का होता है, एक लड़की होती है, कभी दोनों हंसते हैं, कभी दोनों रोते हैं। इतनी सी छोटी सी होती है एक चिंगारी, इतनी सी छोटी सी होती है एक चिंगारी, जल जाती है फूक जाती है जिसमें दुनिया सारी। चांदनी रातों में एक दीपक होता है, एक बाती होती है, कभी दोनों जलते हैं, कभी दोनों बुझते हैं। प्रेम कहानी में एक लड़का होता है, एक लड़की होती है, कभी दोनों हंसते हैं, कभी दोनों रोते हैं। कभी दोनों तरसते हैं, कभी दोनों बरसते हैं। प्रेम कहानी में एक लड़का होता है, एक लड़की होती है, कभी दोनों हंसते हैं, कभी दोनों रोते हैं। मिलन के नाम जुदाई का लिखा है ऐसा, साथ मिलन के नाम जुदाई का लिखा है ऐसा। ये जीवन भी खेल तमाशा है एक नाटक जैसा, जैसे नाटक में हो एक राजा होता है, एक रानी होती है, कभी दोनों मिलते हैं, कभी दोनों बिछड़ते हैं। प्रेम कहानी में एक लड़का होता है, एक लड़की होती है, कभी दोनों हंसते हैं, कभी दोनों रोते हैं। श्रोते हो, आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करायचा आहे आणि आपल्या आवडीचं गीत ऐकायचं आहे सूरसंवाद या कार्यक्रमातून. फोन करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0724 245 6461.